नमस्कार, मी योगेश कुंभेजकर, जिल्हाधिकारी वाशिम जिल्ह्यातील पेट्रोल डिझेल पुरवठ्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्रशासन परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. ज्या मुख्य ऑइल मार्केटिंग कंपनीज आहेत, हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल, नायरा, जिओ, सर्वांशी प्रशासन रेग्युलरली संपर्कात आहे. पेट्रोल पंप डीलर्सच्या देखील संपर्कात आहे. गरजेनुसार पोलीस प्रशासन देखील यामध्ये आवश्यकतेनुसार जिथे गर्दी होत आहे ती नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. मात्र मुख्य जी बाब आहे, नागरिकांनी लक्षात ठेवावं की पुरवठा सुरळीत आहे. काही थोड्या अफवांवर विश्वास ठेवून जास्त संख्येने आपण किंवा जास्त क्वांटिटीमध्ये पेट्रोल डिझेल घेऊन ठेवायची आवश्यकता नाही आहे. सुरळीत पुरवठा असल्यामुळं आणि आम्ही मागच्या वर्षीच्या आकडेवारीच्या तुलनेनं कंपेअर देखील केलं तर साधारण 20% जास्त मे महिन्यामध्ये आत्तापर्यंत पुरवठा आलेला आहे. तथापि यापुढे देखील पुरवठा सुरळीत राहणार आहे. फक्त नागरिकांना आव्हान आहे की कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि जास्त काही साठा करून ठेवायची कुणी गरज नाही आहे, गर्दी करायची गरज नाही आहे. प्रशासन पूर्णपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. धन्यवाद. सर, आजही काही पेट्रोल पंपावर डिझेल पेट्रोल मिळत नाही नाही, मग त्या दृष्टीने आम्ही ऑइल मार्केटिंग कंपनीजच्या संपर्कात आहोत की कुठे कुठे सप्लाय आवश्यक आहे तिथं इमिजिएटली केला जाईल यासाठी पण आम्ही लक्ष देतो. तुमच्याकडे निदर्शनास आलंय का की लोक प्रशासनाचे जे अतिरिक्त साठा करतायत असं काही निदर्शनास आलंय का? प्रत्यक्षामध्ये काही पेट्रोल पंपांवर जास्त संख्येमध्ये लोक येत आहेत आणि तिथे आवश्यकतेनुसार सर्व जे उपस्थित आहेत नागरिक त्यांना पेट्रोल मिळेल या दृष्टीनं लक्ष देण्यासाठी आम्ही पेट्रोल पंपांना सूचना दिलेल्या आहेत. सर, लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण होईल या भीतीपोटी काही लोक डिझेल साठा करतात. नाही, अशा कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे शासनाचे निर्देश नाही आहेत आणि अशा प्रकारे कुठलेही निर्बंध टाकले गेलेले नाही आहेत आणि सुरळीत पुरवठा आहे. सर्वांना हेच आवाहन आहे की अफवांवर विश्वास ठेवू नका. आणि मी हे निदर्शनास आणून देऊ इच्छितो की एका महिन्यापूर्वी पण 2-3 दिवस अशी परिस्थिती झालेली होती. मात्र प्रशासनाने आवाहन केलं होतं, नागरिकांनी पण सहकार्य केलं होतं आणि आपल्या जिल्ह्यातील परिस्थिती सुरळीत झालेली होती. तर त्याप्रमाणे यावेळी देखील सर्वांनी सहकार्य करावं हीच विनंती आहे.